नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला आपल्या सिलेबसमधला एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे प्लांट वॉटर रिलेशन. याचं कमीत कमी वेळामध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण पद्धतीने रिव्हिजन घ्यायचं आहे आणि साहजिकच या ठिकाणी 1.5-2 तासाच्या आतच कशा पद्धतीनं हा टॉपिक आपल्याला संपवता येईल आणि एक्झामसाठी तुम्हाला या ठिकाणी जे काही कमी दिवस राहिलेले आहेत तर त्या दिवसांमध्ये कशा पद्धतीनं त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करता येईल या दृष्टिकोनातून आपण हे लेक्चर या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, इथं प्लांट वॉटर रिलेशन म्हटल्यानंतर नावामध्येच बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. साहजिकच प्लांट आणि त्याचं वॉटरशी असणारं जे काही रिलेशन आहे म्हणजे साहजिकच जे झायलम असतात किंवा रूट हेअर्स किंवा सॉईल वॉटर किंवा सॉईलमध्ये जे काही वॉटरचे पुन्हा वेगवेगळे टाईप आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये पाहाव्या लागणार आहेत. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक काही गोष्टी इथं शिकूया. ते म्हणजे या ठिकाणी इंट्रोडक्शन अंतर्गत आपल्याला टाईप्स ऑफ सबस्टन्सेस रिक्वायर्ड बाय दी प्लांट फ्रॉम इट्स सराउंडिंग हा पॉईंट सगळ्यात पहिल्यांदा पाहायचा आहे. प्लांटला त्याच्या आजूबाजूच्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत फॉर इट्स प्रॉपर ग्रोथ, तर त्यामध्ये वॉटर हे तर आवश्यकच आहे. मित्रांनो, वॉटरच्या पाठोपाठ आणखी काय आवश्यक असतं तर मिनरल्स. हे मिनरल्स जे काही येतं किंवा न्यूट्रिएंट्स जे काही विशेषतः तर हे न्यूट्रिएंट्स एकूण 17 असे न्यूट्रिएंट्स आहेत की जे प्लॅन्टला लागत असतात. म्हणजे 17 जे काही 17 न्यूट्रिएंट्स आहेत तर ह्यांना मॅक्रो न्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट या पद्धतीनं डिवाईड केलेलं आहे. एकूण 9 जे काही मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत जे जास्त प्रमाणामध्ये लागतात तर ते आपल्याला पाहायचेत आणि त्यासोबतच जे काही 8 मायक्रो न्यूट्रिएंट आहेत तर ते देखील आपल्याला पाहायचेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जे 9 मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत ते देखील थोडक्यात इथं पाहूया. 9 मायक्रो न्यूट्रिएंट कोणते असतात बरं, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, त्यासोबतच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. हे जे काही 9 आहेत मित्रांनो तर हे मॅक्रो न्यूट्रिएंट्स या कॅटेगरीमध्ये येतात. ह्यांची रिक्वायरमेंट ही प्लॅन्टला थोडीशी जास्त असते. मायक्रो म्हणजे कमी प्रमाणामध्ये लागणारे आणि याच्यामध्ये कोणकोणते येतं तर क्लोरीन आहे, मॉलिब्डेनम आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, मॅग्नीज आहे, त्यानंतर आयर्न आहे आणि निकेल आहे. तर मित्रांनो, हे जे काही साधारणतः एवढे न्यूट्रिएंट्स आहेत तर हे मायक्रो न्यूट्रिएंट या कॅटेगरीमध्ये येतात. यांच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंच आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे काही फूड आहे तर हे फूड देखील या ठिकाणी आवश्यक असतं प्लॅन्टसाठी. खरं तर जे काही फूड आहे तर हे प्लॅन्ट्समार्फतच बनवलं जातं विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर गॅसेस फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. आता प्लॅन्टला गॅसेस आवश्यक असतात का, तर यस, 2 महत्त्वाचे गॅसेस इथं आवश्यकच असतात. त्यामध्ये ऑक्सिजन जो काही आहे तर हा प्लॅन्टसाठी रेस्पिरेशन करण्यासाठी आवश्यकच असतो. रेस्पिरेशन कशासाठी असतं तर हे आपल्याला पाहायचंच आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची रिॲक्शन जी प्लॅन्ट्समध्ये आपण नेहमी पाहतो जी घडतच असते, विशेषतः दिवसा घडत असते, ती म्हणजे फोटोसिंथेसिस. तर ह्या फोटोसिंथेसिससाठी एक महत्त्वाचा गॅस इथं आवश्यक असतो, तो म्हणजे CO2. तर एवढ्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी एका प्लॅन्टच्या प्रॉपर ग्रोथसाठी आवश्यक असतात त्या ठिकाणी आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमधून. आता इथं या ठिकाणी थोडासा आपला फोकस जो काही असणार आहे तर तो वॉटरवर असणार आहे. ओव्हरऑल टॉपिकमध्येच आपण प्लॅन्टसाठी वॉटर कशा पद्धतीनं आवश्यक आहे तर यावर भर देणार आहे. वॉटर इज ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर दी व्हायटल ॲक्टिव्हिटीज. ज्या काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज असतात तर त्या सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी वॉटर आवश्यकच आहे आणि त्यामुळंच एलिक्झिर ऑफ लाईफ, प्लॅन्टसाठी एलिक्झिर ऑफ लाईफ म्हटलेलं आहे वॉटरला. ठीक आहे. तर इथं MCQमध्ये या पद्धतीनं विचारलं जाऊ शकतं की एलिक्झिर ऑफ लाईफ कोणाला म्हटलं जातं तर ते वॉटरला म्हटलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो, रोल ऑफ वॉटरमध्ये आपण आणखी काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ दी प्रोटोप्लाझम. मित्रांनो, ओव्हरऑल जर पाहिलं आपण प्लॅन्टमधल्या सेल तर या सेलमध्ये सेल वॉल असते आणि त्या ठिकाणी मित्रांनो आत सेल मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेनच्या आत तुम्हाला मोठा असा सेंट्रल व्हॅक्यूल वगैरे दिसेल. ओव्हरऑल प्लॅन्ट सेलचा जर विचार केला तर जे काही सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम या दोघं मिळून जे काही म्हटलं जातं तर त्याला प्रोटोप्लाझम म्हटलं जातं. आणि या प्रोटोप्लाझममध्ये जवळजवळ 90 to 95% हे काय असतं तर वॉटरच असतं. ठीक आहे. दुसरं, हेल्प्स इन मेंटेनिंग द टर्जिडिटी ऑफ दी सेल्स अँड देअर शेप. मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर प्लॅन्टमध्ये जो काही प्लॅन्टच्या सेलचा प्रॉपर शेप असतो तर तो शेप हा सेलवॉल मुळे असतो आणि त्यातही पुन्हा जे काही इंटरनल असं जे काही प्रेशर निर्माण होत असतं तर त्यामध्ये ह्या वॉटरचा रोल फार महत्त्वाचा असतो.
म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीची सेल ही हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवत असतो त्यावेळेस ही सेल फुगत असते आणि त्यातली जी काही टर्जिडिटी आहे तर ती देखील वाढत असते. याविषयी आपल्याला पाहायचं आहे. फ्लॅसिडिटी म्हणजे काय असतं, टर्जिडिटी म्हणजे काय असतं आणि प्लाझ्मोलायसिस काय असतं, हे जेव्हा कन्सेप्ट आपण पाहूया तेव्हा या गोष्टी आपोआपच तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातील. त्याच्यानंतर इट इज अ ट्रान्सपोर्टिंग मीडियम. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. तुम्ही जर ॲनिमल्सच्या बाबत जर पाहिलं तर ॲनिमल्समध्ये ब्लड हे जे काही आहे तर महत्त्वाचं असं ट्रान्सपोर्टिंग मीडियम असतं. मित्रांनो, ब्लड हे ॲनिमल्समध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमच्या माध्यमातून फ्लो होत असतं आणि साहजिकच प्लॅन्ट्समध्ये अशी विशेष अशी सर्क्युलेटरी सिस्टीम तर नसते, पण इथं वॉटरच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी या ठिकाणी झायलम मात्र असतं आणि या झायलमच्या माध्यमातूनच वॉटर जेव्हा फ्लो होत असतं तेव्हा त्याचा बल्क फ्लो किंवा मास फ्लो जेव्हा होतो त्याच्यासोबत इतर बरेचसे घटक त्या ठिकाणी फ्लो होत असतात. त्यामध्ये मग प्लॅन्टमधले हार्मोन्स फ्लो होत असतात आणि त्याच्यासोबतच वेगवेगळे न्यूट्रियंट्स, मिनरल्स आणि गॅसेस देखील फ्लो होत असतात. तर हे सगळे या वॉटरमध्ये मिक्स होऊन संपूर्ण प्लॅन्ट बॉडीमध्ये फिरत असतात. वॉटर अफेक्ट्स दी प्रोडक्टिव्हिटी ऑफ दी प्लॅन्ट्स. निश्चितच जर प्रॉपर अमाऊंटमध्ये जर प्लॅन्टला वॉटर मिळालं तर निश्चितच त्याचं जे काही प्रोडक्शन आहे, क्रॉप यील्ड आहे तर ते चांगल्या पद्धतीचं असतं. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ वॉटर पाहायच्यात. आता खरं तर केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू आपण याचा अभ्यास करू शकतो आणि त्यासोबतच बायोलॉजीमध्ये देखील आपण प्लॅन्ट्सला कोणत्या अशा वॉटरच्या प्रॉपर्टीज आहेत ज्या जास्त युजफुल आहेत त्या देखील आपण इथं पाहू शकतो. यामध्ये इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज कोणत्या आहेत तर लिक्विड फॉर्म ॲट दी रूम टेम्परेचर. बरोबर आहे, वॉटर जे काही आहे मित्रांनो तर हे तिन्ही फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं आणि त्यामध्ये लिक्विड फॉर्म असतं वॉटरचं रूम टेम्परेचरला. जर त्या ठिकाणी त्याला फ्रीज केलं तर त्याचं सॉलिड फॉर्ममध्ये म्हणजेच आईसमध्ये कन्वर्जन होतं आणि जर त्याला हीट केलं 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक टेम्परेचरला साहजिकच त्याचं वॉटर व्हेपरमध्ये कन्वर्जन होतं म्हणजेच गॅसियस फॉर्ममध्ये कन्वर्जन होत असतं. त्यानंतर मित्रांनो, हे बेस्ट असं सॉल्वंट आहे वेगवेगळ्या सोल्यूटसाठी. मॅक्झिमम जे काही वेगवेगळे सोल्यूट्स आहेत तर वॉटरमध्ये सॉल्युबल असतात, त्यामुळंच वॉटरला युनिव्हर्सल सॉल्वंट असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बरं? युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटरमध्ये सॉल्युबल नसणारेही असे काही सॉल्यूट असतात आणि असे सॉल्यूट शक्यतो या ठिकाणी फॅट सॉल्युबल असतात म्हणजेच लिपिड सॉल्युबल असतात, पण मॅक्झिमम सॉल्यूट्स हे वॉटर सॉल्युबल असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हे इनर्ट आहे, कोणत्याही इतर कंपाऊंडसोबत सहजासहजी त्याची त्या ठिकाणी रिॲक्शन होत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे याचा पीएच किती असतो तर पीएच असतो मित्रांनो 7 आणि इथं हे फार महत्त्वाचं आहे की प्युअर वॉटरचा पीएच हा 7 असतो. जर त्याच्यात इम्प्युरिटीज असतील तर त्या ठिकाणी त्याचा पीएच ॲसिडिकही असू शकतो, बेसिकही असू शकतो. इट डिपेंड्स ऑन इट्स इम्प्युरिटीज. ठीक आहे. तर प्युअर वॉटरचा पीएच मात्र कसा असतो 7 असतो म्हणजेच न्यूट्रल असतो. तो ॲसिडिकही नाही आणि बेसिक देखील नाही आहे. त्यानंतर हाय स्पेसिफिक हीट. मित्रांनो, त्याच्यामध्ये जी काही अमाऊंट ऑफ हीट त्यानं त्या ठिकाणी ॲडॉप्ट करू शकतं किंवा होल्ड करू शकतं तर ती खूप जास्त आहे, त्यामुळंच याची स्पेसिफिक हीट देखील खूप जास्त असते. हाय हीट ऑफ व्हेपोरायझेशन देखील आहे. त्यानंतर हाय हीट ऑफ फ्युजन आहे. त्यानंतर मित्रांनो, या सगळ्या प्रॉपर्टीजमुळं वॉटर कशा पद्धतीनं युजफुल आहे हे पाहूया. ड्यू टू दिस प्रॉपर्टीज वॉटर इज बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. या सगळ्या प्रॉपर्टीजमुळंच विशेषतः प्लॅन्टमध्ये वॉटर हे त्या ठिकाणी खूप चांगलं असं ट्रान्सपोर्टिंग मीडियम म्हणून ॲक्ट करत असतं. बेस्ट मीडियम फॉर दी बायोकेमिकल रिॲक्शन्स. या वॉटरमध्ये वेगवेगळे जे काही सॉल्यूट्स मिक्स होऊ शकतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्यूट त्याच्यात खरं तर मिक्स होऊ शकतात आणि त्या सॉल्यूटमध्ये रिॲक्शन देखील होऊ शकते. त्यामुळंच एक खूप चांगलं असं बायोकेमिकल रिॲक्शनसाठी ते मीडियम अवेलेबल करू शकतं आणि त्यासोबतच थर्मल बफर म्हणून देखील ते ॲक्ट करतं. म्हणजे जेव्हा टेम्परेचर एकाच ठिकाणी राहत असतं अशा वेळेस वॉटर हे खूप चांगल्या पद्धतीनं बफर म्हणून ॲक्ट करतं. त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग ऑकर्स इन दी लिक्विड वॉटर विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर दिस प्रॉपर्टीज. वॉटरच्या प्रॉपर्टीज असण्यामागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हायड्रोजन बॉन्ड्स. वॉटरमध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो, त्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन बॉन्ड्स आढळतात आणि या बहुतांश प्रॉपर्टीज आपल्याला वॉटरमध्ये दिसण्याचं कारण देखील हा हायड्रोजन बॉन्ड आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो वॉटरच्या बाबत आणखी 2 महत्त्वाचे फोर्सेस फार महत्त्वाचे आहेत. पहिला आहे ॲडेझिव्ह फोर्स आणि दुसरा आहे कोहेझिव्ह फोर्स. ॲडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स निश्चितच तुम्ही फिजिक्सचा स्टडी केला असेल तर तुम्हाला माहीतच असेल. 2 वॉटर मॉलिक्यूल आहेत तर साहजिकच हे एकाच मटेरियलपासून बनलेले आहेत आणि त्यामुळं या वॉटर मॉलिक्यूलमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर त्याला
कोहेसिव्ह फोर्स म्हटलं जातं. आता या वॉटर मॉलिक्यूलचं इतर कोणत्याही मटेरियलच्या मॉलिक्यूलसोबत जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर तो जो काही फोर्स असतो तर तो ॲडिसिव्ह फोर्स असतो. म्हणजे ॲडिसिव्ह फोर्स हे दोन वेगवेगळ्या मटेरियलच्या मॉलिक्यूल्समध्ये तुम्हाला दिसतो, तर कोहेसिव्ह फोर्स मात्र तुम्हाला सेम मटेरियलच्या त्या ठिकाणी मॉलिक्यूल्समध्ये दिसत असतो. तर या ठिकाणी या वॉटर मॉलिक्यूल्समध्ये चांगल्या प्रकारचा ॲडिसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्स तुम्हाला दिसतो. Owing to high surface tension and these forces it can rise in the capillaries. मित्रांनो, कॅपिलरी ॲक्शन हा एक प्रकार तुम्हाला निश्चितच माहिती असेल आणि वॉटरच्या बाबत तो स्पष्टपणे तुम्हाला दिसतो देखील. लॅबमध्ये निश्चितच तुम्ही याच्याबद्दलचा एक्सपेरिमेंट देखील केलेला असेल आणि डेली लाईफमध्ये देखील याचे बरेचसे एक्झाम्पल्स तुम्ही पाहू शकता. जेव्हा आपण रॉकेलच्या दिव्यामध्ये किंवा इतर काही ठिकाणी वात टाकतो तर त्या वातीच्या माध्यमातून ते जे काही लिक्विड आहे तर ते वर येतं. ते वर येण्यामागं महत्त्वाचं जे काही कारण आहे तर ते कॅपिलरी ॲक्शन आहे. वॉटरमध्ये देखील आपल्याला कॅपिलरी ॲक्शन दिसते. या ठिकाणी समजा आपण एखादी जार घेतली आणि या जारमध्ये खूप कमी डायमीटरची एखादी ट्यूब जर टाकली, या जारमध्ये जे काही पाणी आहे ना मित्रांनो, तर या ठिकाणी या कमी डायमीटरच्या ट्यूबमध्ये वरच्या दिशेनं सरकताना दिसतं. आणि ही जी प्रॉपर्टी आहे तर ह्यालाच आपण कॅपिलरी ॲक्शन, ज्याला केशवाहिनीय क्रिया असं देखील म्हटलं जातं मित्रांनो, किंवा त्याला मराठीमध्ये केशाकर्षणीय क्रिया असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर वॉटर इज ए मॉलिक्यूल दॅट कनेक्ट्स ऑर इज ए लिंक बिटवीन फिजिकल फॅक्टर्स अँड दी बायोलॉजिकल प्रोसेसेस. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण काही नेक्स्ट जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते इथं पाहूया. वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन. आता प्लॅन्ट्समध्ये जर पाहिलं तर हे वॉटर नेमकं ॲब्झॉर्ब कसं होतं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्लॅन्ट्समध्ये त्याची जे काही शेप किंवा साईज आहे तर ह्याच्यात खूप जास्त व्हेरिएशन असतं. म्हणजे अगदी काही मिलीमीटर उंचीचे किंवा आकाराचे तुम्हाला अलगी देखील प्लॅन्ट कॅटेगरीमध्ये दिसतील आणि त्या ठिकाणी सिक्विया सेम्पिव्हिरनससारखे खूप उंच म्हणजे अगदी 100 मीटरपर्यंत उंच असणारे तुम्हाला प्लॅन्ट्स देखील किंवा ट्रीज देखील प्लॅन्ट्स किंगडममध्ये दिसतील. मग आता अशा वेळेस हे एवढं सारं त्यांच्या साईजमध्ये शेपमध्ये जर व्हेरिएशन असेल तर या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम ही सगळ्या या प्लॅन्ट्समध्ये सारखीच असेल का, तर निश्चितच नाही मित्रांनो. इथं काही प्लॅन्ट्समध्ये झायलम फ्लोयम म्हणजेच त्या ठिकाणी वेस्क्युलर जे काही ट्यूब्स आहेत तर या असतात, तर काहीमध्ये नसतात. म्हणजे जर तुम्ही प्लॅन्टचं क्लासिफिकेशन जर पाहिलेलं असेल तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा यांच्यामध्ये तुम्हाला झायलम फ्लोयम दिसणार नाही. टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म हे जे काही पुढचे म्हणजे हाय क्लासचे जे काही प्लॅन्ट्स आहेत त्यांच्यामध्ये मात्र तुम्हाला झायलम फ्लोयम दिसेल. आता या ठिकाणी झायलम फ्लोयम तर आहे, पण जेव्हा रूट्सच्या माध्यमातून हे वॉटर ॲब्झॉर्ब होत असतं तेव्हा देखील डायरेक्ट हे वॉटर काही झायलममध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. इथं महत्त्वाचं जे काही मीडियम किंवा महत्त्वाचं जे काही साधन वापरलं जातं प्लॅन्टच्या माध्यमातून या वॉटरच्या ॲब्झॉर्प्शनसाठी तर ते म्हणजे रूट आणि या रूटवर असणारे रूट हेअर्स. तर याबद्दलच थोडक्यात आपण इथं माहिती जी काही एक्स्ट्राची तर ती इथं समजून घेऊया. रूट सिस्टीम चीफ ऑर्गन ऑफ दी वॉटर अँड मिनरल ॲब्झॉर्प्शन. बरोबर आहे. सॉईलमध्ये जे काही वॉटर्स आणि मिनरल्स असतात तर यांच्या ॲब्झॉर्प्शनसाठी रूट सिस्टीम ही फार महत्त्वाची असते. रूट सिस्टीमचे टाईप देखील तुम्हाला माहिती असतील नक्कीच, टॅप रूट सिस्टीम आणि त्या ठिकाणी ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, टेरेस्ट्रियल प्लॅन्ट्स ॲब्झॉर्ब लिक्विड वॉटर फ्रॉम दी सॉईल विथ रूट हेअर्स. इथं फार महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं रूट जे काही असतात तर रूटच्या माध्यमातून जेव्हा वॉटरचं ॲब्झॉर्प्शन होत असतं तेव्हा सरफेस एरिया जास्तीत जास्त आवश्यक असतं आणि मग या सरफेस एरिया वाढवण्यासाठी या रूट सिस्टीममध्ये आपल्याला एक प्रकारचं ॲडॅप्टेशन झालेलं दिसतं, ते म्हणजे रूट हेअर्स. ठीक आहे. आणि हे रूट हेअर्स जे काही असतात तर हे वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी किंवा त्याचा जो काही रेट आहे वॉटर ॲब्झॉर्प्शनचा तर तो वाढवण्यासाठी फार मदत करतात. While epiphytes like the orchids have special hygroscopic tissues known as the velamen tissue that absorbs the water vapor from the atmosphere. मित्रांनो, त्या ठिकाणी आपण 11thला एक टॉपिक पाहतो ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे रूट मॉडिफिकेशन्स पाहतो. त्यामध्येच काही जे रूट्स असतात तर ते हवेमध्ये त्या लटकलेल्या स्थितीमध्ये तुम्हाला दिसतात. या रूट्सचं वैशिष्ट्य काय असतं तर हे रूट सॉईलमधून वॉटर ॲब्झॉर्ब करत नाहीत, तर हे चक्क ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही मॉइश्चर असतं, बाष्प असतं त्याला ॲब्झॉर्ब करतात. आणि या प्रकारच्या रूट्सला किंवा प्लॅन्ट्सला इपिफायटिक रूट्स असं म्हटलं जातं. आणि या रूट्समध्ये ॲटमॉस्फिअरमधलं ती जी काही व्हेपर आहे किंवा मॉइश्चर आहे त्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी स्पेशल टाईपच्या टिश्यू असतात, त्यांनाच वेलामेन टिश्यू म्हणतात. ठीक आहे. ते देखील रूट्स आहेत, पण आपल्या डोक्यात एक कल्पना असते की सॉईलमधून त्या ठिकाणी पाणी ॲब्झॉर्ब करणं हे रूटचं काम आहे, पण इथं मात्र थोडंसं एक्सेप्शन आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो आपण रूटचा जर स्टडी केला तर रूटवर तुम्हाला 4 झोन्स दिसतात, म्हणजे 4 त्या ठिकाणी काय दिसतात बरं, एरिया दिसतात. सगळ्यात शेवटी मित्रांनो सगळ्यात पुढे इथं रूट कॅप असते. आता रूट कॅप कशासाठी आवश्यक आहे, तर साहजिकच मित्रांनो रूटचा सगळ्यात त्या ठिकाणी पुढचा जो काही भाग असतो तर त्याला जमिनीमध्ये खोलखोल जायचं असतं, म्हणजे सोप्या भाषेत तो जमिनीमध्ये ड्रिल करत असतो आणि इथं एक प्रकारची हार्डनेस किंवा मजबूती असणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच रूट कॅप हे स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसतं. रूट कॅपच्या अगदी लगत आणि कमी विड्थचं असा मेरिस्टेमॅटिक झोन असतो. काय असतोय बरं, मेरिस्टेमॅटिक झोन. मित्रांनो या मेरिस्टेमॅटिक झोनचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ज्या टिश्यू असतात तर त्या कमी थिन अशा सेल वॉलच्या असतात, म्हणजेच इथल्या या ठिकाणी ज्या टिश्यू असतात त्यांची सेल वॉल ही थिन असते आणि इथं या मेरिस्टेमॅटिक झोनचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणच्या सेलचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिव्हिजन होत असतं. म्हणजे बघा रूट कॅपच्या नंतर रूट कॅपच्या अगदी लगत जे काही असतं तर ते काय असतं बरं, तर मेरिस्टेमॅटिक रिजन. त्याच्यानंतर इलॉंगेशन झोन असतो. सगळ्यात शेवटी इथं रूट कॅप पाहिली, नंतर एवढ्या भागात समजा आपण जर मेरिस्टेमॅटिक झोन जर पाहिला त्याच्या वर इथं एवढ्या भागात कोणता असतो रे, तर इलॉंगेशन झोन असतो आणि त्याच्या वर जो काही असतो रूटचा तर या ठिकाणी मॅच्युरेशन झोन असतोय. काय असतोय बरं, मॅच्युरेशन झोन. तर या ठिकाणी मित्रांनो आणखी एक प्रकार इथं तुम्हाला दिसेल तो म्हणजे रूट हेअर. मग आता इथं शेवटी रूट कॅप आहे, त्याच्यानंतर मेरिस्टेमॅटिक झोन आहे ज्या ठिकाणच्या सेल्स या मोठ्या प्रमाणात रेप्लिकेट होऊ शकतात, त्यांचं सेल डिव्हिजन होऊ शकतं. त्याच्यानंतर इलॉंगेशन झोन आणि सगळ्यात वर जे काही आहे तर मॅच्युरेशन झोन. मग ह्याच्यात रूट हेअर्स कुठं असतात, तर मेनली रूट हेअर्स हे मॅच्युरेशन झोनवर असतात. कशावर असतात बरं, मॅच्युरेशन झोनवर, काही प्रमाणात ते इलॉंगेशन झोनवर देखील असू शकतात. ठीक आहे, तर इथं या ठिकाणी सगळ्यात खालून वर किंवा वरतून खाली या पद्धतीने सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. तर खालून वर जर विचारलं तर रूट कॅप, मेरिस्टेमॅटिक झोन, इलॉंगेशन झोन आणि मॅच्युरेशन झोन आणि रूट हेअर्स देखील असतात फॉर इन्क्रीजिंग इट्स सरफेस एरिया. आणि हे मेनली कशावर असतात तर हे मॅच्युरेशन झोन आणि त्या पाठोपाठ काही प्रमाणात इलॉंगेशन झोनवर देखील ते तुम्हाला दिसतात. तर इथं आणखी एक प्रॉपर अशी डायग्राम आहे मित्रांनो. इथं जी काही डायग्राम आहे तर ती आत्ताच मी काढून दाखवलेली आहे. सगळ्यात शेवटी रूट कॅप आहे, त्याच्या अगदी लगत मेरिस्टेमॅटिक रिजन आहे. या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं तुम्हाला वैशिष्ट्य माहीतच असेल. या अशा टिश्यू असतात की ज्यांच्यात सेल डिव्हिजन होत असतं, झोन ऑफ इलॉंगेशन आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मॅच्युरेशन झोन आणि या मॅच्युरेशन झोनवरच मेनली या ठिकाणी तुम्हाला काय दिसतात बरं, रूट हेअर्स दिसतात. आता या रूट हेअरला प्रॉपर इथं झूम करून ही डायग्राम काढलेली आहे. हे रूट हेअर्स जे काही असतात ना मित्रांनो, तर इथं जर मॅच्युरेशन झोनचा जर तुम्ही क्रॉस सेक्शन जर घेतला मित्रांनो, इथं मॅच्युरेशन झोनचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर सगळ्यात बाहेरच्या बाजूला जो लेअर असतो रूटचा तर त्याला इपिडर्मल लेअर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बरं, इपिडर्मल लेअर. या इपिडर्मल लेअरमध्ये ज्या काही सेल असतात तर या सेलचंच एक प्रकारचं आउटग्रोथ किंवा एक्सटेन्शन म्हणजे काय असतं तर रूट हेअर असतं. लक्षात घ्या, म्हणजे हे आपली जे काही रूट हेअर आहेत तर हे चक्क युनिसेल्युलर आहेत. अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे. रूट हेअर हे काय असतात रे, तर युनिसेल्युलर आहेत. हे कशाचं एक्सटेन्शन आहे तर रूटचा क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर सगळ्यात बाहेरच्या बाजूला जो काही इपिडर्मल लेअर असतो तर त्याच लेअरमधल्या ज्या सेल्स असतात तर त्याचं हे एक प्रकारचं एक्सटेन्शन आहे. या रूट हेअरच्या सगळ्यात बाहेरच्या बाजूला साहजिकच सेल वॉल तुम्हाला दिसेल. इथं मात्र ही सेल वॉल फार थिन असते मित्रांनो. थिन असण्याचं कारण देखील तसंच आहे. त्याचं कारण आहे इथं वॉटर ॲब्झॉर्ब करायचं आहे आणि इतर जर सेल वॉल जर थिक असेल तर साहजिकच वॉटरचं ॲब्झॉर्प्शन होईल का, तर बिलकुल होणार नाही किंवा झालं तरी खूप कमी प्रमाणामध्ये होईल. त्याच्यानंतर मित्रांनो सेल वॉलच्या आत तुम्हाला सेल मेम्ब्रेन दिसेल आणि त्याच्या आत तुम्हाला हे व्हॅक्यूल दिसेल. म्हणजे बघा ही इपिडर्मल सेल आणि हिचंच हे एक्सटेन्शन तुम्हाला दिसेल. व्हॅक्यूल साहजिकच खूप मोठा असणार याच्यामध्ये आणि हे इकडं रूट हेअरपर्यंत एक्सटेंड झालेलं असणार. पर्पज हा असेल की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वॉटर त्यात ॲब्झॉर्ब करण्यासाठी जागा अवेलेबल करून देणं. ठीक आहे. त्यानंतर इथं न्यूक्लियस जे काही आहे तर एकदम विचारा एका कॉर्नरला जाऊन पडलेला दिसतोय, कारण प्लांट सेलचं वैशिष्ट्यच हे आहे की तुम्हाला सेंट्रल व्हॅक्यूल जो काही आहे तर सेंट्रल भागामध्ये दिसतो. मेन जे काही मॅक्झिमम जे काही व्हॉल्यूम आहे तर त्या सेंट्रल व्हॅक्यूलनंच कॅप्चर केलेलं असतं आणि न्यूक्लियस मात्र कोणत्या तरी एका कॉर्नरला तुम्हाला दिसतो. ठीक आहे. तर या डायग्राम नक्कीच तुम्हाला समजलेल्या असतील. त्याच्यानंतर मित्रांनो इन दी झोन ऑफ ॲब्झॉर्प्शन
झोन ऑफ ॲब्झॉर्प्शन जे काही आहे तर मेनली रूट हेअर्सचा, तर यामध्ये थीन, डेलिकेट आणि युनिसेल्युलर हेअर्स असतात. बघा हे हेअर्स कसे असतात, थीन असतात, डेलिकेट असतात, नाजूक असतात आणि युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर कशामुळे असतात हे देखील तुम्हाला सांगितलं मी. त्याचं महत्त्वाचं कारण काय मित्रांनो, इपिडर्मल लेअरमध्ये ज्या काही सेल्स असतात त्याचं ते एक्सटेन्शन आहे, त्यामुळे ते सेल खरं तर त्या सेपरेट अशा सेलच नाही आहेत रूट हेअर्स म्हणजे, ते फक्त त्या ठिकाणी ज्या सगळ्यात बाहेर असणाऱ्या सेल्स आहेत त्याचं एक्सटेन्शन आहे किंवा आउटग्रोथ आहे. लाईक एक्सटेन्शन रूट हेअर्स डेव्हलप फ्रॉम दी इपिडर्मल सेल. हा पॉईंट इथं आपण पाहिलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ द रूट हेअर, इट इज सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन, ट्यूब लाईक. हे कसं असतं, ट्यूब लाईक असतं, बरोबर आहे. त्यानंतर स्लेंडर असतं, निमुळतं असतं आणि मेन म्हणजे कलरलेस असतं. रूट हेअरला प्रॉपर असा कोणताही कलर नसतो. अनब्रँच्ड असतं म्हणजे त्याला पुन्हा ब्रँचिंग किंवा सब ब्रँचिंग तुम्हाला दिसत नाही आणि ह्याचं आयुष्य मात्र कमी असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर रूट हेअर हॅज ए लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. तुम्ही जर पाहिलं इथं मागच्याच डायग्राममध्ये तर रूट हेअरचा जो काही व्हॅक्यूल आहे तर पूर्ण रूट हेअरमध्ये तर दिसतोयच, पण त्याची जी काही मेन अशी इपिडर्मल सेल आहे तर त्या सेलमध्ये देखील तुम्हाला इथं व्हॅक्यूल दिसेल. त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी थीन सायटोप्लाझम आहे. जर व्हॅक्युलस एवढा मोठा असेल तर सायटोप्लाझमसाठी लिमिटेड जागा अवेलेबल राहते. प्लाझ्मा मेम्ब्रेन असतंच आणि त्यासोबतच डबल लेअर्ड वॉल ऑफ पेक्टिन अँड सेल्युलोज. ठीक आहे. वॉल देखील थिन असते बरं, इथं वॉल देखील थिन असते आणि पेक्टिन आणि सेल्युलोजपासून बनलेली असते. फ्रीली परमिएबल सेल वॉल व्हाईल सेलेक्टिव्हली परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता खरं तर हे फक्त रूट हेअरच्याच बाबत असतं असं नाही आहे, तर कुठंही तुम्ही जर सेल वॉल जर पाहिली तर ही फ्रीली परमिएबलच असते. आणि या ठिकाणी जी काही प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं ज्याला सेल मेम्ब्रेन देखील म्हटलं जातं, तर हे कसं असतं रे, तर हे सेलेक्टिव्हली परमिएबल असतं. काही ठिकाणी याला सेमी परमिएबल देखील म्हटलं जातं. फ्रीली परमिएबल आणि सेमी परमिएबलमध्ये फरक काय, तर फ्रीली परमिएबल जे काही मेम्ब्रेन असतं तर त्याच्यातून कोणतेही मॉलिक्युल्स त्या ठिकाणी आरपार जाऊ शकतात, पण सेलेक्टिव्हली परमिएबलमध्ये मात्र काही लिमिटेड मॉलिक्युल्सलाच पलीकडं क्रॉस होण्याचा किंवा तो लेअर क्रॉस करण्याचा त्या ठिकाणी ॲक्सिस मिळतो, काहीला मात्र त्या ठिकाणी ॲक्सिस मिळत नाही. म्हणजे इथं त्या ठिकाणी सिलेक्शन होत असतं. त्याच्यानंतर वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर द ॲब्झॉर्प्शन. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वॉटरचे टाईप पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की वॉटरमध्ये कशाचे आले टाईप, वॉटर म्हणजे वॉटर H2O, पण मित्रांनो तसं नाही आहे. सॉईल वॉटरमध्ये मेनली त्या ठिकाणी 4 प्रकार आहेत. पहिला जो काही प्रकार आहे ना मित्रांनो तर तो आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. दुसरा प्रकार आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. तिसरा प्रकार आहे त्या ठिकाणी कंबाइंड वॉटर आणि चौथा प्रकार आहे कॅपिलरी वॉटर. हे कशाचे प्रकार आहेत, तर सॉईलमध्ये असणाऱ्या वॉटरचे प्रकार. मुळात हे वॉटर जे काही आहे तर ह्याचं काही केमिकल फॉर्म्युला वेगवेगळा आहे का, बिलकुल नाही. सगळे जे काही वॉटर आहेत तर ते साहजिकच त्यांच्या मॉलिक्युलमध्ये जर पाहिलं तर ते H2O टाईपचेच आहेत. मग हा फरक कशावरून, तर मित्रांनो हा फरक आहे त्या ठिकाणी जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये किंवा जे काही त्या ठिकाणी प्रेशर आहे तर ते प्रेशर किती आहे ह्याच्यावरून हे फरक केलेला आहे. म्हणजे एकंदर सॉईलमध्ये भरपूर पाणी असतं किंवा खूप कमी पाणी असतं तेव्हा ते जे काही वॉटर त्यामधलं आहे तर ते नेमकं कोणतं असतं हे पाहणं फार गरजेचं आहे. तर इथं या ठिकाणी आपण पाहूया काही महत्त्वाच्या गोष्टी. रायझोस्पियर, मायक्रो एन्व्हायरमेंट सराउंडिंग द रूट कॉन्स्टिट्यूट्स रायझोस्पियर फ्रॉम विच प्लांट्स ॲब्झॉर्ब द वॉटर. त्या ठिकाणी रूटच्या भोवतीचं जे काही छोटंसं असं किंवा मायक्रो एन्व्हायरमेंट आहे त्यालाच त्या ठिकाणी रायझोस्पियर म्हटलेलं आहे. सॉईल इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर द प्लांट्स. आता ही गोष्ट वेगळी आहे की विदाऊट सॉईल देखील प्लांटचं कल्टिवेशन होऊ शकतं आणि निश्चितच त्या टेक्निक जी काही आहे मातीविना शेती तर याला म्हटलं जातं हायड्रोपोनिक्स. ज्युलियन वॉन सॅक्स याला हायड्रोपोनिक्सचा फादर देखील म्हटलं जातं. तर तो वेगळा मुद्दा आहे. पण आपण जे काही नॉर्मल कल्टिवेशन असतं तर हे यामध्ये प्लॅन्टला जे वॉटर भेटत असतं तर ते मेनली सॉईलमधूनच भेटत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वॉटर प्रेझेंट इन दी सॉईल इज इन दी फॉलोइंग फॉर्म्स. सॉईलमध्ये जे काही वॉटर आहे तर ते 4 त्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वॉटर अगदी लूजली हे त्या ठिकाणी एकमेकांशी त्या सॉईलसोबत कनेक्टेड असतं. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं जे काही आहे तर कॅपिलरी वॉटर आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर आहे आणि त्या ठिकाणी कंबाइंड वॉटर आहे. आता या 4 पैकी कोणते वॉटर हे प्लॅन्टसाठी यूजफुल आहे किंवा हे सगळंच पाणी प्लॅन्टसाठी अवेलेबल होऊ शकतं का,
तर बिलकुल नाही मित्रांनो. ग्रॅव्हिटेशनल वॉटर प्लांट ॲब्झॉर्ब करू शकत नाही. त्याच्यानंतर जे काही कंबाईंड वॉटर आहे हे देखील प्लांटसाठी कोणत्याही प्रकारचे फायद्याचं नाही आहे. आणि त्याच्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी जे हायग्रोस्कोपिक वॉटर आहे तर ते देखील प्लांट ॲब्झॉर्ब करू शकत नाही. मग प्लांटसाठी प्लांट ॲब्झॉर्ब करू शकणारं वॉटर नेमकं कोणतं, तर कॅपिलरी वॉटर. म्हणजे बघा प्लांटसाठी अवेलेबल किंवा सॉईलमध्ये हे 4 प्रकारचं वॉटर जरी असलं तरी त्यापैकी फक्त एकच प्लांटसाठी कामाचं आहे आणि ते म्हणजे कॅपिलरी वॉटर. मग बाकी वॉटरचा अभ्यास करणं का गरजेचं आहे, तर यस, कारण या ठिकाणी एक्झाममध्ये यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले येतं. मित्रांनो ग्रॅव्हिटेशनल वॉटर पूर्वी सांगितल्याप्रमाणे अगदी लूजली त्या ठिकाणी ते सॉईल पार्टिकलसोबत अटॅच असतं. जेव्हा जमिनीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं, खरं तर सॉईलचं आधी कंपोजिशन पाहूया मित्रांनो, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. एक आयडियल सॉईल जी काही असते तर त्याच्यात 25% हे H2 असतं, 25% हे त्या ठिकाणी एअर असते, त्यानंतर 45% हे मिनरल्स असतात वेगवेगळे आणि या ठिकाणी 5% हे काय असतं तर ऑर्गॅनिक मटेरियल असतं, त्यामध्ये ह्युमस वगैरे येतं, ऑर्गॅनिक मटेरियल. आता इथं मुद्दा जो काही आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर हा कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या 2%वर थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आता जेव्हा 25% H2 असतं आणि 25% एअर असते म्हणजेच या प्रकारच्या सॉईलमध्ये हवाही खेळती असते. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस झाला तर साहजिकच मित्रांनो ही एअर सॉईलमध्ये ज्या मायक्रो आणि मॅक्रो पोर्समध्ये असते ना तर त्या ठिकाणच्या एअरला हे जास्तीचं पाणी जे काही आहे तर ते बाहेर काढतं आणि ती जागा कोणामार्फत व्यापल्या जाते रे, तर ती त्या पाण्यामार्फतच व्यापला जाते. म्हणजे अशा सॉईलमध्ये हे 25% आणि एअरच्या ठिकाणचं 25% असं एकूण 50% वॉटर होतं. आणि हे जे काही एअर जिथं असते त्या ठिकाणी जे पाणी शिरलेलं असतं ते काही कायमस्वरूपी राहू शकत नाही मित्रांनो. हे असं पाणी हळूहळू त्या ठिकाणी खालच्या लेअरमध्ये झिरपतं, जमिनीच्या खालच्या लेअरमध्ये झिरपतं आणि पुन्हा एकदा त्या सॉईलमध्ये 25% एअर तुम्हाला दिसते. म्हणजे एकंदर हे एक्स्ट्राचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये जे काही त्याच्यात एअरच्या ऐवजी भरलेलं असतं तर ते पाणी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आणि मित्रांनो हे तात्पुरतं असतं त्यामुळं आणि एवढं लूजली ते त्या सॉईल पार्टिकलसोबत अरेंज किंवा अटॅच झालेलं असतं की ते पाणी त्या ठिकाणी प्लॅन्टला बिलकुल कामाचं नसतं. त्याच्यानंतर हायग्रोस्कोपिक वॉटर. मित्रांनो आता जसं आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे अगदी लूजली कनेक्टेड लूजली अटॅच्ड पाहिलं, ह्याच्या उलट हायग्रोस्कोपिक वॉटर हे इतकं टाईटली बाउंड असतं त्या सॉईल पार्टिकलसोबत की त्या ठिकाणी त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इतका प्रचंड असतो की प्लॅन्टचे रूट्स हे काय करू शकत नाहीत, त्या वॉटर पार्टिकलला किंवा वॉटर मॉलिक्यूलला ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत. म्हणजे एकंदर हे त्या सॉईल पार्टिकलसोबत टाईटली अटॅच असतं आणि त्यामुळं हे पाणी प्लॅन्ट्स ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत. तिसरा जो प्रकार आहे तर हा अगदी वेगळाच आहे मित्रांनो. खरं तर जे काही हे कंबाईन्ड वॉटर आहे तर हे वॉटर नसतंच, हे जे काही वेगवेगळे हायड्रेटेड ऑक्साईड्स असतात जसे की सिलिकॉन किंवा ॲल्युमिनियम यांचे हायड्रेटेड ऑक्साईड्स त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्ममध्ये हे वॉटर असतं. ठीक आहे, तर हे कंबाईन्ड वॉटर देखील प्लॅन्ट्ससाठी फार काही युजफुल नसतं. खऱ्या अर्थानं जे काही युजफुल वॉटर आहे हे प्रेशर जे काही असतं किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो काही असतो या वॉटर मॉलिक्यूलचा, कॅपिलरी वॉटर मॉलिक्यूलचा आणि जे काही सॉईल पार्टिकल आहे त्यांचा हा एवढा आयडियल असतो की वॉटर ह्या प्रकारचं वॉटर हे या रूट हेअर्स किंवा रूट्समार्फत ॲब्झॉर्ब केल्या जाऊ शकतं. प्रेझेंट इन दी फाईन स्पेसेस ऑर दी कॅपिलरीज बिटवीन सॉईल पार्टिकल्स प्लॅन्ट्स रेडिली ॲब्झॉर्ब कॅपिलरी वॉटर फ्रॉम दी सॉईल. म्हणजे इथं यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. विच अमॉंग दी फॉलोविंग टाईप ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर दी प्लॅन्ट्स ग्रोथ. तर इथं या ठिकाणी फक्त तुमचं उत्तर असेल कॅपिलरी वॉटर. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय दी रूट्स फ्रॉम दी सॉईल हा घटक पाहायचा आहे. आता खरं तर सॉईलमधून जेव्हा हे वॉटर ॲब्झॉर्ब केलं जातं तेव्हा वेगवेगळ्या प्रोसिजर किंवा वेगवेगळ्या फिजिकल प्रोसेसेस ज्या काही आहेत तर त्या यूजफुल ठरू शकतात. यामध्ये इम्बिबिशन, त्यानंतर डिफ्युजन आणि तिसरं आहे ऑस्मॉसिस. आता यापैकी जे काही डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस आहे तर हे तर तुम्ही नक्कीच ऐकलेलं असतील. दोन्हीही पॅसिव्ह अशा प्रोसिजर आहेत आणि यासाठी कोणत्याही प्रकारची एनर्जी लागत नाही. मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू दी फुल्ली परमिएबल सेल वॉल हे फार महत्त्वाचं असतं.
डिफ्युजन जे काही आहे तर फ्रीली परमिएबल अशा मेम्ब्रेनमधून देखील होऊ शकतं. याच्या उलट ऑस्मोसिससाठी मात्र जे मेम्ब्रेन आवश्यक असतं तर ते नेहमी कसं लागतं रे, तर ते सेमी परमिएबल लागतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं पाहिजे ऑस्मोसिससाठी, सेमी परमिएबल. ठीक आहे. यासोबतच मित्रांनो इम्बिबिशन जे काही आहे तर हेही एक प्रकारचं डिफ्युजनच आहे, त्याच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहायचीच आहे. वेन वॉटर इज ॲब्झॉर्ब्ड बाय द प्लांट ऑल 3 फिजिकल प्रोसेसेस ऑकर सायमल्टेनियसली ॲट द रूट हेअर. या तिन्ही प्रोसिजरचा या रूट हेअर्स मार्फत किंवा त्या प्लांट मार्फत वापर केला जातो फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. आणि इथं मेनली मित्रांनो हे त्या ठिकाणी झायलमपर्यंत हे वॉटर येईपर्यंतच या प्रोसिजर वापरल्या जातात. एकदा का हे वॉटर झायलममध्ये आलं की मग मात्र तिथं वेगळ्या फिजिकल प्रोसेसेस वापरल्या जातात. त्यामध्ये मेनली जे काही रूट प्रेशर आहे तर हे वापरलं जातं. आणि त्याच्या पाठोपाठ आणखी एक महत्त्वाचं फिजिकल प्रोसिजर आहे ती म्हणजे ट्रान्सपायरेशन. म्हणजे एकंदर या 3 ज्या काही फिजिकल प्रोसेस आहेत तर ह्या सॉईलमधलं वॉटर रूट हेअर मार्फत ॲब्झॉर्ब करून रूटमधल्या झायलमपर्यंत पोहोचवण्यासाठीच फक्त वापरल्या जातात. त्याच्यानंतर मग जे काही काम आहे, मेन काम पाण्याला वर न्यायचं अगदी झाडाच्या टोकापर्यंत, ते काम मात्र त्या ठिकाणी झायलम मार्फत केलं जातं. इथं पहिल्यांदा आपण इम्बिबिशन बद्दल बघूया. या ठिकाणी काही हायड्रोफिलिक कोलायडल सबस्टन्सेस असतात आणि मित्रांनो हे हायड्रोफिलिक कोलायडल सबस्टन्सेस जेव्हा पाण्यामध्ये ठेवलेले असतात तेव्हा ते पाण्याला ॲब्झॉर्ब करतात. ठीक आहे. आणि त्यामुळं ते काय होतात बरं, स्वेल होतात, फुगतात. इम्बिबिशनचं जर उदाहरण द्यायचं असेल तर एखादा त्या ठिकाणी लाकडी असा ओंडका तुम्ही जर पाण्यामध्ये जर टाकला तर त्या ठिकाणी काय होतं रे, तो फुगतो. किंवा आणखी एखादा त्या ठिकाणी वाटण्यासारखं काही पल्सेस वगैरे जर तुम्ही घेतल्या आणि त्या जर पाण्यामध्ये टाकल्या तर तिथं देखील इम्बिबिशन ही प्रोसिजर होते आणि ते जे काही वाटाणा वगैरे आहे, श्रिंक झालेला वाटाणा, तर तो पाणी बाहेरून ॲब्झॉर्ब करतो किंवा ॲडझॉर्ब करतो आणि त्यामुळे तो फुगतो. इथं जी काही फिजिकल प्रोसेस व्हायली तर ती इम्बिबिशन व्हायली. वॉटर इज ॲडझॉर्ब्ड ऑन दी सरफेस. आता ह्याच्यात इम्बिबंट आणि इम्बिबेट असे 2 घटक किंवा 2 कंपोनंट्स आहेत. इम्बिबंट म्हणजे काय, तर या ठिकाणी सबस्टन्स दॅट ॲडझॉर्ब्स आणि इम्बिबेट म्हणजेच काय, सबस्टन्स दॅट गेट्स इम्बाइब्ड. म्हणजेच काय, तर जे मटेरियल ॲडझॉर्ब झालेलं आहे तर त्याला इम्बिबेट म्हटलं जातं आणि जे ॲडझॉर्ब करायलंय तर त्या मटेरियलला इम्बिबंट म्हटलं जातं. इम्बिबेट आणि इम्बिबंट म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे जाणीवपूर्वक इथं ह्याच्याकडे लक्ष द्या. इन द रूट हेअर डबल लेयर्ड सेल वॉल ऑफ द सेल्युलोज अँड द पेक्टिन इज इम्बिबंट. इथं इम्बिबंट म्हणजेच काय, तर असं मटेरियल की जे ॲब्झॉर्ब करायलंय आणि इथं मग ॲडझॉर्ब करणारं, ॲब्झॉर्ब नाही ॲडझॉर्ब, तर ॲडझॉर्ब करणारं जे इम्बिबंट आहे तर ते कोण आहे, तर त्या रूट हेअरची सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल. सेल मेम्ब्रेनची काही आहे तर ती त्या ठिकाणी सेमी परमिएबल असते आणि सेल वॉल जी काही असतं तर ही डबल लेयर्ड असते आणि कशापासून बनलेली असते, सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेली असते. वॉटर इज टाईटली ॲडझॉर्ब्ड ऑन दी सरफेस टिल दी इक्विलिब्रियम इज रीच्ड. जोपर्यंत बाहेरचं प्रेशर आणि आतलं प्रेशर इक्वल होत नाही, सोप्या भाषेत इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही, तोपर्यंत हे इम्बिबिशनची जी काही प्रोसिजर आहे तर ही चालूच राहते. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला डिफ्युजन पाहायचं आहे. आता या डिफ्युजनविषयी बेसिक गोष्टी तर नक्कीच तुम्हाला माहिती असतील. डिफ्युजन ही जी काही आहे तर एक प्रकारची पॅसिव्ह अशी प्रोसिजर आहे. यामध्ये जे काही प्रेशर ग्रॅडियंट आहे तर त्या ग्रॅडियंटला फॉलो केलं जातं. हाय टू लो या पद्धतीनं इथं या ठिकाणी मटेरियल ट्रान्सफर होत असतं. आता इथं डिफ्युजन देखील खरं तर 3 प्रकारचं असतं. यामध्ये 2 डिफ्युजन जे काही आहेत मित्रांनो तर हे पॅसिव्ह येतं, पण तिसरा जो काही प्रकार आहे तर त्यासाठी मात्र एनर्जी लागते. पहिलं जे काही आहे तर सिंपल डिफ्युजन. हे सिंपल डिफ्युजन जे काही आहे तर फ्रीली परमिएबल मेम्ब्रेनमधून होऊ शकतं. दुसरं जे काही डिफ्युजन आहे तर फॅसिलिटेटेड डिफ्युजन आहे. फॅसिलिटेटेड डिफ्युजन मित्रांनो यामध्ये काही पर्टिक्युलर असे प्रोटीन्स आहेत, या प्रोटीन्सच्या मदतीनं हे डिफ्युजन होत असतं. आणि तिसरं जे काही डिफ्युजन आहे तर ते ॲक्टिव्ह डिफ्युजन आहे. आणि ॲक्टिव्ह डिफ्युजनचं वैशिष्ट्य म्हणजे इथं देखील प्रोटीन्स जे काही आहेत तर हे यूज केल्या जातात, पण इथं लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन देखील हे डिफ्युजन होऊ शकतं आणि त्यामुळंच इथं एनर्जी त्या ठिकाणी वापरावी लागते.
एनर्जी वापरावी लागते, म्हणून ह्याला ॲक्टिव्ह डिफ्युजन म्हटलं जातं. इथं हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन शिफ्टिंग होत असते, एनर्जी लागत नाही. फक्त प्रोटीन्स इथं हेल्पफुल ठरतात, जसे की ॲक्टिव्ह डिफ्युजनमध्ये देखील. आणि सिम्पल डिफ्युजनमध्ये तर प्रोटीन्सही लागत नाहीत आणि एनर्जी देखील लागत नाही. लागतं काय तर फक्त फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन. तर थोडक्यात मी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे डिफ्युजन इथं सांगितलेले आहेत. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी इथं पाहूया. मूवमेंट ऑफ आयन्स, ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स ऑफ द सबस्टन्स फ्रॉम द रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू दॅट ऑफ द लो कॉन्सन्ट्रेशन. यामध्ये जे काही मॉलिक्युल्स ॲटम्स ट्रान्सफर व्हायलेत तर ते हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ट्रान्सफर व्हायलेत आणि म्हणूनच इथं खऱ्या अर्थाने एनर्जी लागत नाही. जर लो टू हाय जर तुम्हाला ट्रान्सफर करायचे असतील ना, मग मात्र एनर्जी लागणार आणि तिथं मग तुम्हाला ॲक्टिव्ह डिफ्युजन करावं लागेल. मुवमेंट रिझल्ट्स ड्यू टू दी कायनेटिक एनर्जी. हे कायनेटिक एनर्जीमुळं या ठिकाणी ही मुवमेंट पॉसिबल होत असते. आणि कधीपर्यंत ही चालू राहते, जोपर्यंत इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही. म्हणजे जोपर्यंत लो आणि हाय कॉन्सन्ट्रेशन असा प्रकार असतो तोपर्यंत डिफ्युजन होत राहणार. जेव्हा दोन्ही कॉन्सन्ट्रेशन इक्वल होणार तेव्हा डिफ्युजन बंद. लक्षात आलं का? म्हणजे एकंदर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा मस्ट आहे जर तुम्हाला डिफ्युजन घडवून आणायचं असेल तर. इन रूट सेल डिफ्युजन ऑकर्स थ्रू फ्रीली परमिएबल सेल वॉल. आता ज्या अर्थी रूट सेलमध्ये डिफ्युजन घडून यायलं आहे आणि त्या माध्यमातून वॉटर ॲब्झॉर्ब केल्या चाललं आहे, तर इथं या ठिकाणी फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन आहे नेमकं कोणतं तर सेल वॉल. कशाची सेल वॉल? रूट हेअरची सेल वॉल. ही सेल वॉल थिन असते, डबल लेअरची असते आणि त्या ठिकाणी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे ती सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेली असते. तर मित्रांनो, डिफ्युजन प्रेशर क्रिएटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ डिफ्युजन पार्टिकल्स. ठीक आहे, डिफ्युजन होणारे पार्टिकल्स जर जास्त असतील तर प्रेशर देखील जास्त तयार होणार. इट इज सिग्निफिकंट इन ॲब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड minerals, transport of food, exchange of the gases and conduction of the water upwards against the gravity. अशा बऱ्याचशा ठिकाणी हे डिफ्युजन हे फारच हेल्पफुल ठरत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरा जो काही प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे ऑस्मॉसिस. काय बरं? ऑस्मॉसिस हा देखील एक महत्त्वाचा असा प्रकार आहे आणि ही देखील एक पॅसिव्ह अशी प्रोसिजर आहे. म्हणजेच एनर्जी लागत नाही. पण एनर्जी लागत नाही याचा अर्थ लो टू हाय कॉन्सन्ट्रेशन असं काही ट्रान्सफर होऊ शकतं का? नाही. इथं सॉल्वंट जे काही आहे तर हे ट्रान्सफर होत असतं आणि हे सॉल्वंट ट्रान्सफर होण्यासाठी मध्ये जे काही मेम्ब्रेन लागतं हे मात्र इथं सेमी परमिएबल आवश्यक आहे. मेम्ब्रेन कसं लागतं? सेमी परमिएबल. आता तुम्हाला तर माहिती आहे की सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन यांच्यापैकी सेमी परमिएबल कोण असतं तर सेल मेम्ब्रेन हे सेमी परमिएबल असतं. ठीक आहे, तर इथं थोडक्यात पाहूया. इथं काय म्हटलेलं आहे? ए प्रोसेस बाय विच वॉटर ॲक्च्युली एंटर्स रूट हेअर दॅट इज दी सेल इंटिरियर. इथं या ठिकाणी सेलच्या आत वॉटर एंट्री करायले. स्पेशल टाईप ऑफ डिफ्युजनच आहे हे. ठीक आहे, इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ सॉल्वंट थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इथं सॉल्वंट मूव्ह व्हायले आणि शक्यतो सॉल्वंट हे काय असतं तर वॉटर इथं त्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायले आणि ट्रान्सफर होण्यासाठी त्या दोन सोल्युशनमध्ये, उदाहरणार्थ समजा हे सोल्युशन ए आहे, सोल्युशन बी आहे. सोल्युशन ए मध्ये समजा सॉल्वंट जे काही आहे तर हे 60% आहे. सोल्युशन बी मध्ये सॉल्वंट जे काही आहे तर हे समजा 50% आहे. तर सॉल्वंट कुणीकडे जास्त आहे तर 60%, म्हणजे सोल्युशन ए मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. म्हणजेच ए कडून बी कडे काय होणार तर हे सॉल्वंट पास होणार. म्हणजेच इथंच या ठिकाणी ऑस्मॉसिस घडायले. सेल सॅप इनसाइड दी सेल इज कॉन्सन्ट्रेटेड मिनरल्स शुगर्स व्हाईल solution outside the cell is weaker, hence solvent from the outside enters the cell passing through the semi permeable plasma membrane. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, थोडक्यात आपण इथं बघूया. आता मला सांगा, हे रूट हेअर आहे. या रूट हेअरमध्ये ऑस्मोसिस घडवायचे म्हणजेच वॉटर ॲब्झॉर्ब करायचे. आता बाहेरच्या बाजूला आहे सॉईल, आतल्या बाजूला म्हणजेच या रूटमध्ये असणार रूटमधल्या सेल्स. आता या सेलमध्ये साहजिकच काय असणार तर प्रोटोप्लाझम असणार. आता इथं सॉईलमधलं वॉटर हे जर बाहेरून आतमध्ये जर तुम्हाला न्यायचं असेल तर बाहेर वॉटरचं प्रमाण म्हणजेच सॉल्वंटचं प्रमाण हे जास्त पाहिजे आणि या सेलमधलं वॉटरचं प्रमाण हे कमी पाहिजे. म्हणजेच एकंदर हाय वॉटर पर्सेंटेजकडून लो वॉटर पर्सेंटेजकडं हे ट्रान्सफर जर करायचं असेल तर अशा वेळेस मित्रांनो इथं हे बाहेरचं वॉटर हे हायपोटोनिक पाहिजे.
हे कसं पाहिजे बरं, हायपोटोनिक, आणि मधलं जे काही आहे वॉटर किंवा मधलं जे सोल्युशन आहे तर हे हायपरटोनिक पाहिजे. म्हणजे जेव्हा ऑस्मोसिस होत असतं मित्रांनो, डोक्यात कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जे काही वॉटर ट्रान्सफर होत असतं तर हे हायपोटोनिक सोल्युशनकडून हायपरटोनिक सोल्युशनकडं पास होत असतं. आता तुमच्या डोक्यात एक गोंधळ झालेला असू शकतो की सर हायपोटोनिक म्हणजे कमी आणि हायपरटोनिक म्हणजे तर जास्त, मग लो टू हाय असं कसं काय ट्रान्सफर व्हायले? मित्रांनो यस, हायपो म्हणजे कमी, पण इथं हे हायपोटोनिकमध्ये हायपो हा शब्द सोल्यूटच्या प्रमाणासाठी वापरलेला आहे. इथं सोल्यूट कमी असतं आणि साहजिकच सॉल्व्हंट मात्र कसं असेल, जास्त. हायपरटोनिकमध्ये सोल्यूट जास्त असतं आणि इथं या ठिकाणी सॉल्व्हंट कसं असतं तर कमी. म्हणजे अल्टिमेटली इथं वॉटर हे सॉल्व्हंट आहे आणि सॉल्व्हंट हायपोटोनिकमध्ये कसं आहे रे, जास्त आहे आणि सॉल्व्हंट हायपरटोनिकमध्ये कमी आहे. त्यामुळे साहजिकच जे काही सोल्युशन आहे तर हायपोटोनिककडून हायपरटोनिककडं या ठिकाणी ऑस्मॉसिस घडवून आणणार. लक्षात आलं का? तर इथं तुम्हाला जर रूटमध्ये किंवा रूटच्या माध्यमातून जर वॉटर ॲब्झॉर्ब करायचं असेल तर या ठिकाणी साहजिकच जिकडून वॉटर यायलंय म्हणजे सॉईल, तर ते सोल्युशन कसं पाहिजे, हायपोटोनिक पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये वॉटर आपल्याला ॲब्झॉर्ब करायचं आहे ती म्हणजे त्या रूटमधली सेल, तर त्यामधलं त्या ठिकाणी सोल्युशन कसं पाहिजे तर हायपरटोनिक पाहिजे. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा, बाकी एवढं काही इथं महत्त्वाचं नाही आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, इन रूट सेल at interface of the cell wall and plasma membrane water enters by the osmosis. yes, हे आपण बघितलं. टाइप ऑफ सोल्युशन बेस्ड ऑन दी कॉन्सन्ट्रेशन. इथं हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ते म्हणजे सोल्युशनचे वेगवेगळे टाईप. आणि अगदी आत्ताच तुम्हाला मी सोल्युशनचे वेगवेगळे टाईप सांगितलेले आहेत, हायपोटोनिक, हायपरटोनिक आणि आयसोटोनिक. मित्रांनो इथं हायपोटोनिक सोल्युशनमध्ये हायपो हा शब्द सोल्यूटसाठी वापरलेला आहे आणि हायपोचा अर्थ होतो कमी, म्हणजे इथं सोल्यूटचं प्रमाण असतं कमी, साहजिकच सॉल्व्हंटचं प्रमाण कसं असतं रे, जास्त असतं. आता ज्या सोल्युशनमध्ये सोल्यूट कमी असतं ते वीक सोल्युशन म्हटलं जातं किंवा कमी कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन म्हटलं जातं, पण सॉल्व्हंट मात्र कसं असतं रे इथं जास्त किंवा स्ट्रॉंग असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हायपरटोनिक सोल्युशनचं वैशिष्ट्य काय आहे तर हायपरटोनिक सोल्युशनमध्ये सोल्यूट हे कसं असतं तर जास्त असतं आणि सॉल्व्हंट मात्र कसं असतं तर कमी असतं, त्यामुळे इथं वीक सॉल्व्हंट म्हटलंय बघा. आणि आपण ऑस्मॉसिस घडत असताना काय म्हटलंय की या ठिकाणी हायपोटोनिककडून हायपरटोनिककडं आपलं वॉटर जात असतं, म्हणजे स्ट्रॉंग सॉल्व्हंटकडून वीक सॉल्व्हंटकडं. मित्रांनो जेव्हा दोन्ही सोल्युशनमध्ये सोल्यूटचं प्रमाण सेम असतं, सॉल्व्हंटचं प्रमाण सेम असतं, असे जे काही दोन सोल्युशन आहेत त्याला आयसोटोनिक सोल्युशन म्हटलं जातं. म्हणजे इक्वल कॉन्सन्ट्रेशन आणि अशा कंडिशनमध्ये वॉटरचं कोणत्याही प्रकारे एक्सचेंज होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर टू टाइप्स ऑफ ऑस्मॉसिस, एक्झो ऑस्मॉसिस अँड एंडो ऑस्मॉसिस. अगदी सोप्या भाषेत सांगतो, एक्झो ऑस्मॉसिस म्हणजेच काय तर सॉल्व्हंट जे काही आहे तर जर ते सेलच्या बाहेर जात असेल तर त्याला एक्झो ऑस्मॉसिस म्हटलं जातं. आणि अशा कंडिशनमध्ये सेलमधून वॉटरचा लॉस होत असतोय आणि याच्यामुळं सेल जी काही आहे तर श्रिंक होऊन जाते. सेल कशी होते, श्रिंक, कारण सेलमधलं पाणी बाहेर चाललंय. एंडो ऑस्मॉसिसमध्ये मात्र बाहेर सेलमध्ये बाहेरून त्या ठिकाणी वॉटरची एंट्री होते आणि सेल फुगते आणि सेलच्या अशा फुगण्यालाच काय म्हटलं जातं तर टर्जिडिटी म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की टर्जिडिटीमुळं म्हणजे टर्जिडिटी जेव्हा निर्माण होत असते तेव्हा एंडो ऑस्मॉसिस झालेलं असतं की एक्झो ऑस्मॉसिस, तर अगदी सोपं उत्तर आहे ते म्हणजे एंडो ऑस्मॉसिस, कारण एंडो ऑस्मॉसिसमध्ये त्या सेलमध्ये वॉटर गेन झालेलं असतं. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी इथपर्यंत आपण या प्लांट वॉटर रिलेशनमधला अगदी महत्त्वाचा भाग समजून घेतलेला आहे आणि याच्यानंतरचा आपण लगेच त्या ठिकाणी पाहूया. धन्यवाद.